सुरुवात केली। मल्हारराव तिला अनेक पदरांचं शिक्षण देऊ लागले आणि तिने ते आत्मसात करण्यास सुरुवात केली। अवघ्या 8 वर्षाची अहिल्यादेवी बघता 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 20 वर्षाची झाली। बहुगुणी व्यक्तिमत्वाची अहिल्यादेवी राज्यकारभारात निपुण होऊ लागली, परंतु तिचं सांसारिक जीवन मात्र अतिशय खडतर होतं। बहुगुणी व्यक्तित्वाची सद्गुणी चारित्र्य संपन्न अहिल्यादेवींचे पती मात्र दुर्गुणी आणि व्यसनी होते। त्यांना राज्यकारभारात अजिबात रुची नव्हती। लढाईत पराक्रम गाजवण्याऐवजी शिकार, कोंबड्यांची झुंज, रेड्यांची झुंज अशा तत्सम कार्यांमध्येच त्यांना रुची होती आणि ते त्यातच नेहमी मशगूल असत। अहिल्यादेवींना याची फार खंत वाटे। मल्हारराव तर दुःखीच होते आणि बाजीरावांना याची कल्पना होती, म्हणूनच त्यांनी अहिल्याला लहानग्या अहिल्याला बघता क्षणी त्यांनी हे मल्हाररावांना म्हटलं होतं की तुम्ही हिला सून करून घ्या, तुमच्या पुत्राला राज्याच्या लायक हीच करू शकेल। बाजीराव रत्नपारखी होते। त्यांनी अहिल्याच्या या गुणांची एका नजरेत पारख केलेली होती। 1745 साली अहिल्यादेवींना एक पुत्र झाला आणि 3च वर्षांनी एक कन्या झाली। मालेराव आणि मुक्ता त्यांची नावं। मालेराव हळूहळू मोठा होऊ लागला। अहिल्यादेवींना थोडीफार आशा पल्लवित झाल्या की जे पती करत नाही आहेत आणि जे राज्यकारभारात रुची घेत नाही आहेत, कमीत कमी आपल्या पुत्रांनी, आपल्या मुलांनी तरी राज्यकारभारात रुची घ्यावी आणि होळकरांचं निशाण उंचावं। परंतु व्हायचं तेच झालं। मालेरावही पित्याच्या पावलावर पाऊल टाकून चालला आणि त्यालाही राज्यकारभार सोडून तत्सम इतरत्र विषयांमध्येच रुची वाढू लागली। अहिल्यादेवींना अतिशय खंत वाटायची, पण त्या राज्यकारभारात पूर्णपणे व्यस्त झाल्या होत्या। त्यांना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यास वेळच नव्हता। त्यांची रोजची दिनचर्याच फार कठीण होती। भल्या पहाटे त्यांची दिनचर्या सुरू होती। रोज फडणीशीत जावे, हिशोब बघावे, वसूल जमा बघावी, त्यासाठी माणसं पाठवावीत, न्यायनिवाडे करावे, सरदारांना पत्र पाठवावी, फौजा तयार कराव्या, ढाली, तलवारी, भाले, बर्चा हे सगळं सज्ज करावं आणि सासऱ्यांच्या पत्रावर हुकूम हे सर्व रवाना करावं। वास्तविक ही सगळी कार्य खंडेरावांची होती, पण ते निश्चिंत होते। आधीच त्यांना रुची नव्हती आणि त्यात अहिल्यादेवी हे सगळं करत होते, त्यामुळे खंडेराव निश्चिंत होते, मालेरावही निश्चिंत होते आणि ही सगळी जबाबदारी अहिल्यादेवी अतिशय तडफदारपणाने ही सगळी पार पाडत होते। मल्हारराव म्हणत, आम्ही तलवार गाजवतो ते सुनबाईंच्या भरोशावर, साक्षात मार्तंडानंच आम्हाला हे रत्न दिले। 20-22 वर्षांची अहिल्या कुशल प्रशासक होऊ लागली। तिची हुशारी, बुद्धिमत्ता पाहून होळकरांचं निशाण हीच उंचावणार अशी मल्हाररावांची खात्री पटली आणि त्यांनी तिला हळूहळू राज्यकारभारात जबाबदारी देण्यास सुरुवात केली। त्यांनी तिला राजकारण, व्यवहार, देशाची स्थिती, सावधानता, गुप्तहेरांचं महत्त्व, पैशाची व्यवस्था, कारभारातले प्रश्न, त्यातल्या खाचाखोचा या सगळ्यांचं व्यवस्थित ज्ञान दिलं। अहिल्या हे सगळे धडे घडाघड पाठ करीत आणि पुढच्या धड्यांसाठी परत तयार सज्ज राहील। न्यायदानातही ती पारंगत होत होती आणि मल्हाररावांनी दिलेलं जे शिक्षण होतं, मल्हाररावांनी दिलेलं जे मार्गदर्शन होतं, त्याप्रमाणे ती कार्य करत असे।
राज्यकारभारात नात्यांना महत्त्व नाही आणि नात्यांना देखील राज्यापुढे जास्त महत्त्व दिलं तर राज्यकारभारामध्ये त्रास होतो हे तिने दाखवून दिलं. एक दिवस फडणीची ती हिशोब बघत असताना तिच्या लक्षात आलं की तिचे पती खंडेराव यांचा वर्षभराचा तनखा 2 महिन्यातच संपलेला होता. आणि अहिल्यादेवींच्या हे लक्षात आलं की आता जेव्हा पती पैसे मागायला येणार तेव्हा त्यांना नकार द्यावा लागणार. असा त्या विचार करतच आहेत तेवढ्यात नशा केलेले खंडेराव फडणीशीत आले आणि त्यांनी अहिल्यादेवींकडे पैशाची मागणी केली. अहिल्यादेवींनी अत्यंत नम्रपणे त्यांना नकार दिला, परंतु खंडेराव अडूनच बसले. मला पैसे हवेतच म्हणून ते संतापले. अहिल्यादेवींनी अत्यंत नम्रपणे सांगितलं, मी जे काही करावं ते दौलतीच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी अशी मामांजींची आज्ञा आहे. आपल्या नावे पैसे नाहीत, आपली सेवा होऊ शकणार नाही. अहिल्यादेवींचे हे शब्द ऐकताच खंडेराव अत्यंत संतापले, अतिशय संतापले आणि अहिल्यादेवींच्या समोरची ती हिशोबाची वही त्यांनी कोपऱ्यात भिरकावली. मग मात्र अहिल्यादेवींच्या डोळ्यातून ठिणग्या उडू लागल्या. त्यांनी कारभाऱ्यांना सांगितलं, तात्या, खतावणीची बेअब्रू करणाऱ्याचा जबाब लिहून घ्या आणि त्यांच्यावर 25 मोहरांचा दंड ठोका आणि वसूल करा, आम्ही सुभेदारीत जाऊन येत आहोत. अत्यंत कठोरपणे स्वतःच्या पतीलाही दंड ठोकणारी, करारीपणाने राज्यकारभार करणारी अहिल्यादेवी आणि तितक्याच मुत्सद्दीपणाने राज्यकारभार करणारी अहिल्यादेवी 28 एप्रिल 1740 रोजी श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा रावेर खेडीला उष्माघाताने अचानक मृत्यू झाला. नर्मदा काठी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला आणि इतका अचानक झाला होता. मल्हाररावांचं आणि श्रीमंत बाजीराव पेशव्यांचं श्रीमंत आणि सुभेदारकीच्या नात्यापेक्षाही आणखी विलक्षण नातं होतं, अत्यंत जवळकीचं नातं होतं. पेशव्यांच्या मृत्यूमुळे मल्हाररावांच्या मनावर अतिशय परिणाम झाला. ते दुःखावेगात होते आणि त्यामुळे त्यांना राज्यकारभारात अजिबात रस वाटेल असं झालं. त्यांच्या डोक्यात फक्त एवढेच विचार होते की कसंही करून श्रीमंतांच्या आत्म्याला शांती लाभावी आणि म्हणून त्यांनी श्रीमंतांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी म्हणून दानधर्म सुरू केला. एक दिवस फडणीशी हिशोब तपासत असताना अहिल्यादेवींना दिसलं की श्रीमंतांसाठी दानधर्म करत असताना मल्हाररावांनी हा जो काही दानधर्म केलाय त्याचा सगळा खर्च सरकारी खर्चात लिहिला गेलाय. त्यांनी कारभाऱ्यांना विचारलं, तात्या, हा खर्च सरकारी खर्चात का लिहिला गेलाय? तेव्हा कारभारींनी सांगितलं, मातोश्री, सुभेदारांनी श्रीमंतांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून केलेला हा दानधर्म, म्हणून तो सरकारी खर्चात लिहिला गेला. अहिल्यादेवींना अतिशय वाईट वाटलं. त्यांनी म्हटलं, हो तात्या, श्रीमंतांचं आणि मामांजींचं नातं काय श्रीमंत आणि सुभेदारकीचं आहे? रक्ताची नाती काय नसतात आणि त्याला काय महत्त्व नसतं? पण अहो, रक्ताच्या नात्यापेक्षाही काही नाती मोठी असतात. जीवाशिवाच्या नात्यांची मोजमाप कशी व्हावी? हा सगळा खर्च श्रीमंतांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून त्यांच्या सुभेदाराने नाही, त्यांच्या जिवलग मित्रांनी केलेला आहे. म्हणून हा सगळा खर्च त्यांचा खाजगीमध्ये टाका, त्यांच्या खाजगी खर्चात टाका. कारभारींनी पुन्हा पुन्हा विचारणा केली की खरंच हा खर्च खाजगीत टाकायचा आहे? तेव्हा अहिल्यादेवींनी सांगितलं, हो, निश्चितच हा खर्च त्यांच्या खाजगी खर्चातच टाकायचा. आणि कारभारींनी हा खर्च खाजगी खर्चात टाकला. काही दिवसांनी जेव्हा मल्हारराव त्या दुःखावेगातून त्यांनी स्वतःला सावरलं आणि राज्यकारभारात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली, तेव्हा फडणीशीत बसलेले असताना कारभारींनी
मल्हाररावांना सांगितला हा सगळा प्रसंग आणि हा असा सरकारी खर्चाच्या जागी मी खाजगी खर्चात तुमचा हा सगळा दानधर्माचा खर्च टाकलेला आहे. मल्हाररावांना अतिशय आनंद झाला. त्यांनी अहिल्याला बोलावून घेतलं आणि अहिल्याला त्यांनी शाबासकी दिली. म्हणाले, अहिल्ये, अगं जसा राज्यकारभार तुझ्याकडनं अपेक्षित होता तसाच तू करतेस. मला खूप आनंद होतोय. बाजीरावांनी तुला, श्रीमंतांनी तुला जसं जोखलं होतं, ज्याप्रमाणे तुझी पारख केली होती त्या पारखीला तू उतरलीस. अहिल्या मान खाली घालून फक्त एवढंच म्हणाली, मामनजी, हे श्रेय फक्त तुमचं आणि श्रीमंतांचं, यात माझा अंशभराचाही वाटा नाही. आपण मला मार्गदर्शन केलं, श्रीमंतांनी मला पारखलं आणि त्या भगवंतांनी माझी या कार्यासाठी नियुक्ती केली. हे सगळं श्रेय त्यांचं, आपलं, माझं यात काही नाही. बहुधा मी स्वतःला भाग्यवान समजते की ईश्वराने आणि तुम्ही मला या कार्याच्या लायक समजलं. मल्हाररावांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांना जाणवलं, पुन्हा पुन्हा त्यांना अहिल्या ही साक्ष देत होती, हे पटवून देत होती की होळकरांचं निशाण, होळकरांच्या राज्याची शिखरावर नेऊन बसवण्याची ताकद फक्त त्यांच्यातच होती. 1754 मध्ये